Welcome to all in my YouTube channel Shikshan Mantra. Now you learn about General Science lesson number 9 standard 6 motion and type of motion. गती व गतीचे प्रकार या धड्याविषयी आपल्याला या प्रकरणामध्ये जे काही मोशनचे टाइप्स दिलेले आहेत त्याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. फर्स्ट ऑफ ऑल यू नो अबाउट व्हॉट इज मिनिंग ऑफ मोशन. आपल्याला पहिल्यांदा मोशन म्हणजे काय याचा अभ्यास करायचा आहे. इफ यू सी सम पिक्चर्स, तुम्हाला काही पिक्चर्स दिसत आहेत. इन दॅट फर्स्ट पिक्चर द बॉय इज किकिंग अ बॉल. एक मुलगा जो आहे तो त्या फुटबॉलला किक मारताना दिसतोय. फुटबॉल पुढे गेलेला दिसतोय. सेकंड पिक्चरमध्ये जे टॉप आहे ज्याला भोवरा म्हणतो आपण, तो तुम्हाला राऊंडमध्ये फिरताना दिसतोय. थर्ड पिक्चरमध्ये इफ यू ऑब्झर्व दॅट वन बॉय इज प्लेइंग विथ अ बॉल. एक मुलगा जो आहे तो त्या बॉलसोबत खेळताना दिसतोय. नेक्स्ट पिक्चर शोज दॅट इट इज फ्लाइंग ऑफ द एरोप्लॅन फ्लाय होताना दिसतोय. आणि एक कुंभार जो आहे तो कुंभार तुम्हाला पॉट्स बनवताना दिसतोय, ज्याला आपण मडकं बनवताना दिसतोय. आणि मडकं बनवताना तो खालचा जो व्हील आहे तो व्हील तुम्हाला फिरवताना दिसतोय. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत दे आर इन अ मोशन. त्या मोशनमध्ये, त्या गतीमध्ये आहेत. चेंडूला किक मारली तर चेंडू मोशनमध्ये जातो. भोवरा फिरवला तर भोवरा जो आहे तो टॉप पण मोशनमध्ये येतो. चेंडूला फेकलं तर चेंडू देखील मोशनमध्ये येतो. म्हणजे मोशन म्हणजे नेमकं काय ह्याचा आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. तर मोशनला मराठीत आपण गती असे म्हणतो. मग एखादी वस्तू सतत आपली जागा बदलत असेल तर ती वस्तू गतिमान आहे असं म्हणू शकतो आपण. इफ अन ऑब्जेक्ट इज सीन बाय अन ऑब्झर्वर टू चेंज इज प्लेस कंटिन्युअसली द ऑब्जेक्ट इज सेड टू बी अ मोशन. एखादी वस्तू सतत आपली जागा बदलत असेल, चेंडू वरती फेकला, पहिला एका हातात चेंडू होता, फेकताना तो एका हातातून दुसऱ्या हातापर्यंत गेला, वरती उडून गेला. याचा अर्थ त्या चेंडूची नेहमी जागा चेंज झाली, प्लेस बदलली. सायकल चालवताना देखील आपण ज्यावेळेस पायडल मारतो त्यावेळेस आपण एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी, एका जागेवरून किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतो. इट मीन्स दॅट वी हॅव कंटिन्युअसली चेंज अवर प्लेस. आपण आपली जागा बदलत असतो आणि त्यालाच त्यांनी म्हटलेलं इट इज कॉल्ड मोशन. म्हणून तुम्हाला मोशनची डेफिनेशन दिलेली आहे. द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले विस्थापन, यालाच आपण वस्तूची गती असे म्हणतो. यू हॅव टू डिस्प्लेसमेंट खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे ज्याला मराठीत म्हणतो आपण विस्थापन. डिस्प्लेसमेंट म्हणजेच एखादी वस्तू जी आहे ती नेहमी सतत जागा बदलत असेल, त्या जागा बदलण्याच्या किंवा स्थान बदलणे त्याला आपण डिस्प्लेसमेंट असे म्हणतो, विस्थापन असे म्हणतो. आणि विस्थापन होताना वी हॅव कंटिन्युअसली टेक द चेंज ऑफ दॅट प्लेस. कंटिन्युअसली आपल्याला ती जागा बदलताना दिसून येऊ शकेल. बरेचसे उदाहरण बघितले तर एखादा जरी पंखा बघितला तर पंखा हा मोशनमध्ये असतो, कारण की त्या पंख्याच्या पातीची प्रत्येक क्षणाला डायरेक्शन आणि प्लेस चेंज होत असते. दॅट्स वाय दिस फॅन इज ऑन इन मोशन. त्यामुळे एखादा पंखा मोशनमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. आपण आता वळूया टाइप्स ऑफ मोशन. मोशनचे किती प्रकार आहेत, गतीचे प्रकार. त्यात तुम्हाला 2 प्रकार बेसिकली सांगता येऊ शकेल. फर्स्ट इज अ लिनियर मोशन, सेकंड इज अ नॉन लिनियर मोशन, ज्याला म्हणतो आपण रेषीय गती. आणि दुसरं आहे नैक रेषीय गती. दीज आर द व्हेरी इम्पॉर्टंट 2 टाइप्स. हे तुम्हाला 2 प्रकार महत्त्वाचे टाइप्स आहेत. फर्स्ट इज अ लिनियर मोशन, सेकंड इज अ नॉन लिनियर मोशन, ज्याला आपण मराठीमध्ये नैक रेषीय गती असे म्हणतो. पण लिनियर मोशनचा आपण अर्थ स्पष्ट करूया. व्हॉट इज द मिनिंग ऑफ लिनियर मोशन? You know about linear. In that linear there is one word is present is line. तुम्हाला लिनियर या शब्दामध्ये लाईन हा शब्द येतो बघा, LINE. हा लाईन जो शब्द आहे, लाईन आपण कधीही मारताना ती सरळच मारत असतो. त्यामुळे आपल्याला असं सांगता येऊ शकेल की जी मोशन एकदम स्ट्रेट असते, जी मोशन अगदी सरळ असते, स्ट्रेट असते, त्याच मोशनला आपण काय म्हणतो तर लिनियर मोशन असं म्हणतो. एखादी तुम्ही जर गाडी बघितली तर गाडी रस्त्यावर सरळच जात असते. त्यामुळे आपण सांगू शकतो की गाडी जी जाते एका सरळ रस्त्यावरनं, रस्ता कसाही असला तरी गाडी एकदम सरळच त्या रस्त्यावरून जात असते. म्हणून आपण सांगू शकतो की एखादी ट्रेन एखादा चेंडूवरती फेकला तर तो ऑलवेज ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. तो नेहमीच
स्ट्रेट लाईनने पास होत असतो आणि सेम डायरेक्शन, ज्या दिशेने आपण बल लावलेला आहे त्या दिशेने तो पुढे पुढे जात असतो. मग जी मोशन एका स्ट्रेट लाईनमध्ये असते त्याला म्हणायचं आपण लिनियर मोशन, त्याला म्हणतो आपण रेषीय गती. एका रेल्वेगाडी म्हणा, रस्त्यावरून येणारी जाणारी गतिमान वाहने एका सरळ रेषेमध्ये एकाच दिशेत येत असतात. यावरून एकाच रेषेत वस्तूचे जे विस्थापन होत असते त्याला त्या वस्तूची रेषीय गती असे म्हणतात. सिंपल आपला अर्थ सांगता येऊ शकेल, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट इन अ स्ट्रेट लाईन. एखादी वस्तू स्ट्रेट लाईनमध्ये पास होत असेल त्याला म्हणायचे इट इज कॉल्ड अ लिनियर मोशन. मग आपल्याला चेंडू फेकणं हे एक लिनियर मोशनचं एक्झाम्पल सांगता येऊ शकेल. एखादी रेल्वेची रूळ बघितली, रेल्वे गाडी, ही पण लिनियर मोशनचे एक्झाम्पल असलेले सांगता येऊ शकेल. आता या लिनियर मोशनचे 2 प्रकार आहेत. पहिला आहे युनिफॉर्म लिनियर मोशन, नंतर आहे नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, ज्याला आपण एकरेषीय गती असे म्हणतो. आणि दुसरं तुम्हाला दिलं आहे रेषीय एकसमान गती आणि रेषीय असमान गती. आता युनिफॉर्म मोशन जरी असली तरी प्रत्येक वेळेस जो स्पीड आहे तो स्पीड कमी जास्त होताना आपल्याला दिसून येऊ शकतो. सी द पिक्चर, तुम्हाला समोर पिक्चर दिसते. सैनिक जे आहेत, सोल्जर, ते मार्चिंग करताना दिसते आपल्याला. सैनिकांचं संचलन चालू आहे आणि या सैनिकांच्या संचलनाची जी गती बघितली ती विशिष्ट वेळेमध्ये ते विशिष्ट अंतर पार करत असतात आणि सर्वजण तेच अंतर विशिष्ट वेळेत पार करत असतात. दॅट्स वाय वी हॅव सेड दॅट इट इज कॉल्ड अ युनिफॉर्म लिनियर मोशन. तुम्ही ज्या ठिकाणी बसला तिकडे फॅन सुरू असेल, त्या फॅनची जर मोशन बघितली तर विशिष्ट वेळेनंतर ती पाती त्याच ठिकाणी येऊन पोचते. म्हणजे फॅन देखील एकत्र जर एका विशिष्ट स्पीडने सुरू ठेवला तर त्याची देखील मोशन आपण सांगता येऊ शकेल युनिफॉर्म लिनियर मोशन, ज्याला आपण रेषीय एकसमान गती असे म्हणतो. आपल्याला एक सिंपल अर्थ सांगतं युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे नेमकं काय की वेन द डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय अन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन अ युनिट टाईम कंटिन्युअसली द सेम, द मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म लिनियर मोशन. म्हणजे एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते तेव्हा त्या गतीला रेषीय एकसमान गती असे म्हणतात. त्यालाच आपण युनिफॉर्म लिनियर मोशन असे म्हणतो. हिअर द डिस्टन्स अँड टाईम शुड बी इक्वल. म्हणजे एका मिनिटात समजा जर पंख्याचं राऊंड 100 होत असतील तर दुसऱ्या मिनिटाला देखील एका मिनिटाला पंख्याचे राऊंड 100च झाले पाहिजे. मग आपण सांगू शकतो की पंखा जो आहे तो युनिफॉर्म लिनियर मोशनमध्येच चालतो. इफ यू सी द मार्चिंग ऑफ दॅट सोल्जरचे तुम्ही संचलन बघितलं तर विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट वेळेत ते तेवढेच अंतर सर्वजण व्यवस्थित हात आणि पायांची जर मोशन बघितली, गती बघितली, ती तुम्हाला सारखीच दिसून येऊ शकेल. इट मीन्स दॅट व्हॉट इज अ सोल्जर मार्चिंग इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ दॅट युनिफॉर्म लिनियर मोशन. हे देखील युनिफॉर्म लिनियर मोशनचं एक एक्झाम्पल सांगता येऊ शकेल. तुम्हाला समोर चित्र दिसते, एक घसरगुंडीवरून एक मुलगी सरळ खालती येताना दिसते. मग सरळ खालती येते खरी, इट इज अ लिनियर मोशन. ती लिनियर मोशन आहे, ती रेषीय गती आहे, परंतु ती खालती येताना तिचा स्पीड वाढताना दिसतो आपल्याला. स्टार्टिंगला ते हळू येते आणि नंतर जलद गतीने खालती येते. इट मीन्स दॅट डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय अ ऑब्जेक्ट इन अ स्ट्रेट लाईन इन अ युनिट टाईम कीप ऑन चेंजिंग द मोशन. त्याची मोशन ऑलवेज चेंज होताना दिसते. तर तुम्ही एरोप्लेन फ्लाईट किंवा लँडिंग होताना बघितलं तर त्या एरोप्लेनची मोशन जी आहे जरी स्ट्रेट असली तरी त्याचा स्पीड कुठेतरी कमी जास्त होताना दिसतो. आणि मग असा जर स्पीड कमी जास्त होत असेल, मोशन जर नियमितपणे बदलत असेल तर त्याला म्हणायचं इट इज कॉल्ड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, ज्याला म्हणतो आपण रेषीय असमान गती. म्हणजे जर पंखा जर आपण 1च्या स्पीडने ठेवला, नंतर पुन्हा 2च्या स्पीडने ठेवला, पुन्हा 3च्या स्पीडने ठेवला, असं नेहमी आपण चेंज करत गेलो तर पंख्याची मोशन कमी जास्त होईल. मग ते आपल्याला प्रत्येक सेकंदाला, प्रत्येक मिनिटाला त्याची मोशन बदलताना दिसेल. त्यामुळे अशी जी मोशन नेहमी चेंज होत असते, सुरुवातीला हळू स्पीड, नंतर जास्त स्पीड, अशा पद्धतीने जी काही मोशन बदल होत असतो, ज्या ठिकाणी जी काही कालावधी आहे त्या कालावधीमध्ये जेवढं अंतर पार करायचं असतं तो कालावधीमध्ये तेवढं अंतर पार करता येत नाही, त्याला म्हणायचं आपण इट इज कॉल्ड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. सकाळी उठल्या आपण जलद गतीने अभ्यास करतो, हळूहळू आपल्या त्या अभ्यासाचा स्पीड कमी होत जातो. याचा अर्थ सांगता येऊ शकेल की आपली जी मोशन आहे ही नॉन युनिफॉर्म आहे. म्हणजे एका विशिष्ट वेळेमध्ये आपण जेवढा अभ्यास तेवढा पुढच्या जसं होईलच असं नाही. मग या ठिकाणी आपल्याला लिनियर मोशनचा अभ्यास करायचा, या ठिकाणी आपल्याला रेषीय असमान गतीचा अभ्यास करायचा. नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे नेमकं काय? वेन द डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय अन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन अ युनिट टाईम कीप ऑन चेंजिंग.
म्हणजे एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलत असेल तेव्हा त्या गतीला आपण असमान रेषीय गती असे म्हणतो, ज्याला आपण नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन असे म्हणतो. म्हणजे युनिफॉर्म मोशनमध्ये डिस्टन्स आणि टाईम हे सेम असले पाहिजेत आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशनमध्ये डिस्टन्स आणि टाईम हे थोडेसे डिफरंट असतात, चेंज होतात. म्हणजे घसरगुंडीवरून एखादी घसरणारी मुलगी स्टार्टिंगला स्पीड कमी असो नंतर वाढतो, म्हणजे इट इज अ नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. एरोप्लेनचं ज्यावेळेस उडान होतं किंवा लँडिंग होतं त्यावेळेस उडताना ते हळूहळू जातं पुढे, नंतर मग जलद गतीने वरती झेप घेतं. म्हणजे द मोशन शुड बी अ चेंज. त्याची गती जी आहे ती गती नेहमी बदलत असते, त्याला म्हणतो आपण नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आणि हे एक्झाम्पल जे आहेत ते लिनियर मोशनचेच आहेत, ज्याला म्हणतो आपण रेषीय गतीचे एक्झाम्पल तुम्हाला सांगता येऊ शकेल. आता आपण अभ्यास करूया नॉन लिनियर मोशन. तर नॉन लिनियर मोशन म्हणजे नेमकं काय, ज्याला नैक रेषीय गती असे म्हणतो, जी मोशन स्ट्रेट नसते. व्हॉट इज अ मोशन इज डज नॉट हॅव मोशन इन अ स्ट्रेट लाईन. जी रेषा सरळ किंवा जी मोशन सरळ एका लाईनीमध्ये होत नाही, सरळ दिसून येत नाही. मग ती गोलाकार असेल, चक्राकार असेल, मागे पुढे असेल, राऊंडमध्ये असेल, कशी असेल, त्याला म्हणतो आपण नॉन लिनियर मोशन. पण नॉन लिनियर मोशन म्हणजे नेमकं काय, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट दॅट डज नॉट मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड नॉन लिनियर मोशन. एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीला नैक रेषीय गती असे म्हणतात. म्हणजे जी मोशन स्ट्रेट नसते, सरळ नसते, ती गतीमध्ये असते. म्हणजे झोपाळा बघा तुम्ही किंवा एखादा पंखा बघा, गोलाकार फिरतो, मोशनमध्ये आहे. मग हे जे सर्व आपण एक्झाम्पल शिकणार आहोत ते सर्व नॉन लिनियर मोशनमध्ये येतील. नॉन लिनियर मोशनचा अभ्यास आपण पुढील घटकामध्ये करणार आहोत, पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला जो अभ्यास दिलेला आहे तो अभ्यासाचा असा आहे, राईट डाऊन डेफिनेशन ऑफ. तुम्हाला डेफिनेशन लिहायचे आहेत. व्हॉट इज अ मोशन, मोशन म्हणजेच काय. व्हॉट इज अ लिनियर मोशन, लिनियर मोशन म्हणजे नेमकं काय. युनिफॉर्म लिनियर मोशन, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, हे सर्वांचे तुम्हाला डेफिनेशन आजच्या या व्हिडिओतून ऑब्झर्व करून लिहायचे आहेत. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.